नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर विनायक क्षीरसागर यांच्याशी. आपले आणि विनायकताईंचे या कार्यक्रमात स्वागत आहे. आपण आजपर्यंत अनेक वेगवेगळे विषय पाहिले. विनायकताईंबरोबर पण आपण याआधी 2-3 वेळा चर्चा केलेली आहे. आज एका अगदी आगळ्या वेगळ्या पण सगळ्यांना ज्याबद्दल समजून घ्यायचं असतं अशी उत्सुकता असलेल्या एका वेगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत. आपण विषयाकडे वळूच या, पण तत्पूर्वी मी पुन्हा एकदा थोडक्यात विनायकताईंचा आपल्याला परिचय करून देते. डेक्कन कॉलेजमधील संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या त्या विभागप्रमुख म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. डेक्कन कॉलेजमध्ये चालू असलेल्या एन्सायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल या एका वेगळ्या विषयामध्ये त्यांनी संयुक्त संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून त्यांनी श्रुतभवन रिसर्च सेंटरमध्ये म्हणून काम केलेलं आहे. सध्या उदयपूर इथे धरोहर म्हणून एक प्रकल्प चाललेला आहे. संस्कृत हस्तलिखितांवरती हा प्रकल्प आधारित आहे आणि त्याच्या तिथे त्या सध्या ती जी मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखित जी आहे तर त्याचं कॅटलॉग तयार करण्याचं काम त्या सध्या तिथल्या विभाग प्रमुख म्हणून त्या करत आहेत. आणि त्याच्यामुळे अनेक नवीन हस्तलिखित त्यांच्या डोळ्यासमोरनं जात असतात. मला कधी कधी विनायकताई तुमचं फार हे आवडतं. खरं आहे, हस्तलिखितांचं जग हे इतकं आगळं वेगळं जग येतं की आधुनिक जगाचा विसरच पडतो. खरं आहे, खरं आहे. डॉक्टरेट ज्यांनी मिळवलेली अशा विनायकताईंनी संस्कृत आणि पालीमधले अनेक वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या पातळ्यांवरचे विषय अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, MPhil, PhD, रिसर्च मेथडॉलॉजी अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक संस्थांमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटी, डेक्कन कॉलेज, टिमवी अशा अनेक संस्थांचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि तिथे त्यांनी ते सगळे विषय शिकवलेले आहेत. पण त्यांचा आवडता विषय म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट आणि मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी, हस्तलिखित व हस्तलिखित शास्त्र हा त्यांचा अत्यंत आवडता विषय आहे. आणि तिथे त्यांनी अनेक वर्कशॉप घेतलेले, कार्यशाळा घेतलेल्या आहेत आणि अनेक व्याख्यानं त्यांनी या क्षेत्रामध्ये दिलेली आहेत. 60 ते 65 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कॉन्फरन्सेसमध्ये, सेमिनार्समध्ये त्यांनी संस्कृत अभ्यासाबद्दल अभ्यासविषयक पेपर प्रेझेंट केलेले आहेत. त्यांचे 60पेक्षा अधिक पेपर प्रेझेंट झालेले आहेत. आणि राईट्स ऑफ शांती अँड द ट्रॅडिशन ऑफ अथर्ववेद या विषयावर एक त्यांचं पुस्तक पण प्रकाशित झालेलं आहे. आणि अनेक विविध विषयांवरती त्यांचे लेख सदैव प्रकाशित होत असतात. आणि आपल्या प्रसार मासिकांमध्ये तर त्यांचे लेख प्रसिद्ध आहेतच, पण हस्तलिखितांवरती त्यांनी प्रसार मासिकामध्ये एक फार सुंदर अशी एक लेखमाला प्रसिद्ध केलेली आहे. AIR मध्ये अनेक लेक्चर्स दिलेली आहेत आणि अनेक वेगवेगळ्या संस्थांमधून आणि अनेक पब्लिक ग्रुपमधून त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. ऑनलाईन दिलेली आहेत, ऑफलाईन दिलेली आहेत. संस्कृत पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये 10वीच्या 12वीच्या आणि पुढच्या आणि त्याचा कोर्स तयार करणं या क्षेत्रामध्ये पण त्यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग आहे. यांची एक आगळी वेगळी ओळख म्हणजे संस्कृतमध्ये अत्यंत उत्कृष्ट नाटकं त्या लिहितात आणि नुसत्या लिहित नाही तर या नाटकांचे प्रयोग होतात आणि त्यात त्यांना बक्षिसंसुद्धा मिळतात. आणि मला वाटतं तुमचा हा दरवर्षी बक्षीस मिळवण्याचा विक्रम कोणी अजूनपर्यंत मोडलेला नाही. असं नाही आहे, 2-3 बक्षिसं मिळाली आहेत. दरवर्षी नाटक मात्र मी एक लिहितेच, कमीत कमी एक. कमीत कमी एक ऐकलं, कमीत कमी एक. तर जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप त्यांना मिळालेली आहे. MAला आणि गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि अनेक स्कॉलरशिप, फेलोशिप त्यांना मिळालेल्या आहेत. अनेक वेगवेगळे सन्मान त्यांना मिळालेले आहेत. अनेक विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तर अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाकडनं आज आजची चर्चा आपण ऐकणार आहोत. विषय तुम्हाला आवडेल. मॅन्युस्क्रिप्ट्स किंवा
हे हस्तलिखित हा माझा खूप आवडीचा विषय आहे. पण त्याच्या आधी मी अगदी MA ला असल्यापासून माझा आवडता आणि संशोधनाचा विषय याच्याबद्दलच मला जास्त आपुलकीने बोलावं असं वाटलं आणि बरं. त्यावरतीच मी बोलणार आहे. म्हणजे न अथर्ववेद ही तुमची न हे आहे ना PhD? ही माझी कार्यभूमी आहे अथर्ववेद असं म्हणता येईल. हे मला जास्त आवडलं. तर अथर्ववेद विद्या की जादूटोणा या विषयावरती मला काहीतरी आज सांगायचं आहे आणि बहुतेक ते सगळ्यांना आवडेल. कारण अथर्ववेदाच्या बद्दल खूप लोकांच्या मनात क्युरिओसिटी असते आणि काहीसे गैरसमजही असतात. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यामुळे थोडेसे गैरसमज बाजूला करण्याचं मला आज आपण- महत्त्वाचं काम करायचं आहे. मग ते आज आपल्या चर्चेतनं साध्य होईलच. आणि खरं आहे, विनायताईंचं म्हणणं अगदी खरं आहे की आपण ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद ऐकतो, पण तेव्हा आपल्याला फार प्रश्न पडत नाही. पण अथर्ववेद म्हटलं की आपण लगेच जागे होतो. कारण खूप ऐकलेलं असतं, अथर्ववेदामध्ये असं जादूटोणा सांगितला आहे, त्याच्यामध्ये असं काळी विद्या सांगितली आहे, किंवा त्याच्यावरनं आपल्याला करणी, जादूटोणा असं पण काय काय ऐकायला मिळतं. तर हे अथर्ववेद म्हणजे फार भयंकर प्रकार आहे. आपण त्याच्यापासून लांब राहिलेलं बरं, हे मी खूप वेळा ऐकलेलं आहे. आणि त्याच्यामुळे विनायताईंना जेव्हा असं वाटलं की आपण याबद्दल सांगावं, तेव्हा मलाही असं वाटलं की नाही, हे आपण सगळ्यांना सांगायला पाहिजे. तर मग मुळात तर मग आपण आता आपल्या विषयाकडे वळूया. अथर्ववेद हा मुळात 3 वेदांपेक्षा मला कायम वेगळा विषय वाटत आलेला आहे. तर तसं तो आहे का? बरोबर. परंपरेमध्ये म्हणजे आपली जी सांस्कृतिक परंपरा आहे त्याच्यात वेद 4 म्हणून सांगितले जातात. 4 वेद आहेत आणि त्याचा क्रम मी बदलून सांगते. ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि सामवेद. अच्छा. असं का? तर ऋग्वेद आणि अथर्ववेद हे त्यांची जी निर्मिती आहे ती जवळजवळ एकाच काळात झालेली आहे. बरं. म्हणजे काही वेळेला तर असं म्हणतात की अथर्ववेदातली काही सुक्त, जुनी सुक्त ही ऋग्वेदाच्या जुन्या सुक्तांपेक्षा जुनी आहेत. अरे बापरे, बरं, हे मला माहिती नव्हतं. हां, हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. भाषाशास्त्राच्या दृष्टिकोनातनं, विषयाच्या दृष्टिकोनातनं, वर्णनांच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर अथर्ववेदात इतके जुने जुने आणि वेगळे वेगळे विषय आहेत की ते ऋग्वेदाच्याही आधीचे असावेत असा अंदाज आहे किंवा असा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण तरीही अथर्ववेद हा 3 वेदांच्या पेक्षा वेगळा मानला गेला. कारण ज्या ज्या वेळेला वेदांचा उल्लेख होतो त्यावेळेला त्रयी असा एक उल्लेख येतो आणि या त्रयीमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यांचाच समावेश असतो. अथर्ववेद हा मधल्या काही काळामध्ये त्याला मानलंच गेलं नाही वेद म्हणून. अरे बापरे, बरं. आणि त्याच्याबद्दल तेव्हापासूनचे गैरसमज असे आहेत की तो घोर आहे. पण त्याचबरोबर त्याचं वर्णन करताना तो घोर पण आहे आणि शांत पण आहे, राग पण आहे, द्वेष पण आहे आणि तरीही शांत आहे, प्रेमळ आहे, अशीही त्याची प्रतिमा आहे. पण मध्ये म्हणजे इसवीसनापूर्व जे काही 6व्या शतकात, 5व्या शतकात काही जे आपल्याला साहित्य मिळतं त्या साहित्यामध्ये विशेष करून पाली, तर त्याच्यामध्ये आणि त्या काळच्या इतर वाङ्मयात सुद्धा अथर्ववेदाचं नाव सुद्धा घेतलेलं दिसत नाहीये. अरे बापरे, बरं. इतकं म्हणजे त्याला भयंकर समजलेलं आहे. पण मग असं का? त्याचं रूप वेगळं आहे म्हणून. ओके, ओके. म्हणजे पाली याच्यामध्ये तर एखादा ब्राह्मण, खूपदा अशा कथा आहेत की एक ब्राह्मण तरुण मुलगा शिकलेला आहे, तर तो काय काय शिकलाय त्याचं वर्णन केलेलं आहे. वैशिष्ट्यपूर्ण आहे हा हे. 3 वेदानम पारगो, म्हणजे 3 वेदात तो पारंगत आहे. इतिहास पंचमानम, इतिहास या 5व्या वेदामध्ये, 4था वेद गृहीत धरलाय, नाव नाही, नाव घ्यायचंच नाही. मग साखर प्रभेदानम, म्हणजे अक्षराचे प्रभेद म्हणजे व्याकरण वगैरे सगळं त्याला येतं. असं पुढे ती खूप मोठी जंत्री आहे. पण त्याच्यात सुद्धा अथर्ववेदाचं नाव नाही. असं का व्हावं? खूप विचार करण्यासारखा ही बाब आहे. तर एक तर ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे पूर्णपणे यज्ञाशी निगडित आहेत. अच्छा. म्हणजे काय? ऋग्वेदमधला धातू, मूळ धातू ऋच, अर्च, पूजायाम आहे. तर स्तुती, पूजा
असे करणारे जे काही मंत्र त्याच्यात आहेत त्याला ऋचाच म्हणतात. त्यांचा संग्रह तो ऋग्वेद. या ऋग्वेदातल्या 75 ते 80% ऋचा त्या विशिष्ट स्वरांच्या चौकटीमध्ये गायल्या, स्वरमेळामध्ये बसवल्या. त्या म्हणजे आज जसं स्वरसंगतीमध्ये एखादी चीज बसवतात, त्या चीजा त्यांचे राग, त्या रागांचं चलन जे आहे, म्हणजे यमन जर म्हटला तर निरेग असाच असतो, तिथे सा सुरुवातीला नसतो, म्हणजे आरोहामध्ये काय प्रत्येक रागाची स्वरबद्धता जी आहे, चौकट आहे स्वरांची, ती निश्चित आहे. तशी सामांची ही साम जी आहेत त्यांची सांगीतिक स्वर चौकट जी आहे ती निश्चित आहे. ती वेगळ्या वेगळ्या ऋषींनी सांगितली आहे. आणि त्या चौकटींमध्ये ऋग्वेदातले मंत्र किंवा ऋग्वेदातल्या ऋचा गायल्या जातात. मग एखादी ऋचा अशी असते, आता उदाहरणार्थ पुन्हा सोमधारया आपोवसानो वर्षासी असा तो, अशी ती ऋचा आहे. याच्यावरती 16 साम आहेत. म्हणजे काय तर 16 ऋषींनी त्याच्यावरती किंवा एकाच ऋषींनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो कसा गायचा ती ऋचा हे सांगितलं आहे. इथे साम म्हणजे स्वर किंवा स्वरमेळ. साम म्हणजे स्वरमेळ. सा ते म असं आपण आपल्या परिभाषेत म्हणू, पण त्याच्यात मध्यम वगैरे असे स्वर आहेत सामान्य. म्हणजे साम म्हणजे स्वर ढोबळमानाने. मग हे जे सामसंगीत आहे यज्ञासाठी वापरायचं ते सोमयागामध्ये ज्या वेळेला सोमाची आहुती दिली जाते त्यावेळेला जे काही मंत्र म्हणायचे, या काही ऋचा म्हणायच्या, त्या ऋचाही म्हणायच्या, त्याला शस्त्र म्हणायचं, ते होत्यानी म्हणायचं, होता नावाच्या ऋत्विजाने. आणि त्याच वेळेला बाहेरच्या बाजूला, यज्ञ मंडपाच्या बाहेरच्या बाजूला उद्गाता म्हणजे सामाचे जे ऋत्विज असतात त्यांनी साम म्हणायचे. खूप वेळेला ते मंत्र आणि सामांचे मंत्र एकच असतात. पण हे यज्ञाच्या संदर्भात झालं. म्हणजे ऋग्वेद झाला, सामवेद झाला, आणि यजुर्वेद म्हणजे काय, यजुस हा यज धातूपासूनच आलाय, यज्ञ करणे. मग यज्ञाशी जे काही संबंधित मंत्र आहेत ते मंत्र असतात. म्हणजे ऋग्वेदाची ऋचा असते, सामाचं साम असतं आणि यजुर्वेदाचं मंत्र असतो. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की यजुर्वेदामध्ये जे मंत्र असतात ते यज्ञामध्ये ज्या क्रमाने क्रिया केल्या जातात त्या क्रमाने ते मंत्र आहेत. हे वैशिष्ट्यपूर्ण. म्हणजे कोणीतरी ते संपादन केलेले नंतर, पण त्याच्यासाठी या वेदाची निर्मिती झाली यज्ञासाठी असं म्हणू शकतो. म्हणजे एकाच वेळेला हे वेद वेगळे वेगळे पण आहेत, पण ते इंटरलिंक्ड पण आहेत. इंटरलिंक्ड आहेतच आहेत. आणि नंतर या यज्ञ प्रक्रियेमध्ये प्रत्येक वेळेला जी आहुती द्यायची त्या देवतेला बोलवायचं. ते होत्यानी, ते ऋग्वेदाचे मंत्र असतात. ज्या वेळेला आता अध्वर्यू म्हणतो, म्हणजे आहुती देणारा म्हणतो, हो तर यज, हे होत्या आहुती द्यायची आता, की त्याने ये यजामहे म्हणून परत मंत्र म्हणायचे ऋग्वेदातले. त्या देवतेची स्तुती करणारे, त्या देवतेला आवाहन करायचं, त्याची स्तुती करायची, आणि आहुती दिली की परत त्याच्यानंतर मंत्र म्हणायचे. हे सर्व ऋग्वेदातले मंत्र असतात. क्रिया यजुर्वेदाच्या होत्यांनी करायची, यजुर्वेदाच्या पुरोहितांनी करायची, मंत्र ऋग्वेदाच्या पुरोहितांनी म्हणायचे, आणि सामही सामवेदाच्या म्हणायचे. सगळ्यांचं सिंक्रोनायझेशन यज्ञ या विषयाशी आहे. ह्याच्याहून यजमान हा शब्द इथेच कुठेतरी संदर्भ होऊन आलेला आहे, ज्याच्यासाठी यज्ञ केला जातो. आणि काही आहुती, मुख्य आहुती तोही देतो. यज म्हणजे आहुती देणे, ती क्रिया करणारा तो यजमान आहे. बरोबर. तो यजमान या सगळ्या पुरोहितांचं वर्ण करत असतो, निवडत असतो, की तू माझ्यासाठी हे काम कर, तू माझ्यासाठी हे काम कर, असं म्हणून त्यांच्या हातावरती. आत्तासुद्धा आपण एखादं जर कर्म करायला, म्हणजे एखादा विधी करायला घेतला, संकल्प करतो, आणि त्याच्यानंतर त्याच्यात तू माझ्यासाठी अमुक अमुक हे कर्म कर असं म्हणून त्या आपल्याकडे जे गुरुजी येतात त्यांच्या हातावर अक्षत सुपारी ठेवतो, पाणी वाहतो. हे ऋत्विक वर्ण आहे. म्हणून तो यजमान करता ज्याच्यासाठी केलं जातं तो यजमान आहे. आणि जो करतो
ते ऋत्विज आहेत, पुरोहित आहेत. बरोबर बरोबर. या सगळ्याहून अथर्ववेद पूर्ण वेगळा आहे. बर पूर्ण म्हणजे पूर्ण वेगळा आहे. बर. कसा वेगळा असेल तर अथर्ववेदामध्ये काय आहे, ढोबळमानाने जर बघितलं तर लोकसाहित्य, स्वास्थ्य, माणूस म्हणून माणूस केंद्रित आहे. इतर वेद कसे आहेत, यज्ञ केंद्रित आहेत. त्या यज्ञामधनं देवतांना खुश करायचं आहे, देवतांच्याकडनं काहीतरी घ्यायचं आहे. हे देणं घेणं मागणं हे ना अथर्ववेदाचा भाग नाही. आहेत त्याच्यातही असे मंत्र आहेत की अमुक देवतेने माझ्यासाठी हे करावं, तमुक हे करावं, मी तुला काहीतरी देतो, हे फार रेअरली येतं त्याच्यामध्ये. अच्छा. म्हणजे आता वरुण देवतेचं वर्णन करणारं एक सूक्त आहे 4:16, 4थ्या कांडातलं 16वं. सगळं ऋग्वेदात जसं वरुणाचं वर्णन येतं साधारण तसंच वर्णन येतं, पण त्या सूक्ताच्या शेवटी जो कोणी आहे, रुग्ण आहे किंवा जो कोणी व्यक्ती आहे ज्याच्यासाठी ते सूक्त म्हटलं आहे त्याचं नाव तिथे घालायचं, अमुक 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 असं म्हणून येतं आहे तिथे, आणि मग पुढे काय करायचं ते सांगितलं. अच्छा. माणूस केंद्रित म्हटल्यानंतर माणूस जसा आहे तसा, फिजिकल असू देत, सायकोलॉजिकल असू देत, सोशल असू देत, हाऊसहोल्डर असू देत, जे तो वेगळे रोल्स करतो, ज्या तो वेगळ्या क्रिया करतो आणि तो कसा घडलेला आहे, त्याला काय वाटतं, त्याच्या काय भावभावना आहे, त्याचं दैनंदिन आयुष्य कसं आहे, सामाजिक आयुष्य कसं आहे, हे सर्व अथर्ववेदात येतं. अच्छा. त्यामुळे अथर्ववेदामध्ये माणसाच्या मनाची स्पंदनं आहेत. ती फार प्रभावीपणाने येतात. खूप प्रभावीपणाने वर्णन केलेलं आहे त्याचं, त्याचे आनंद, त्याचं दुःख, त्याचा राग, द्वेष, सगळं इतकं टोकाचं आहे त्याच्यामध्ये. बर. पूर्ण नैसर्गिक प्रमाणात, नैसर्गिक स्वरूपात येतं. पॉलिश नाही, कुठे लपाछपी काहीही नाही. अच्छा. इतकं म्हणजे प्राकृतिक ज्याला म्हणता येईल, किंवा त्याचा जो मूळ स्वभाव आहे, मूळ माणूस असा आहे तसंच्या तसं वर्णन त्याचं आहे. तो शेती करतो, मग शेतीमध्ये नांगरट पहिली, ते नांगरट करताना सुद्धा काही जर अडथळा आला तर दगडाला अडकला नांगर त्याच्यासाठी सूक्त आहे. बर. म्हणजे त्याला जे काही अडथळे येतात, त्याला जे काही वाटतं, त्याला जे काही पाहिजे असतं असं वाटतं, आपलं स्वास्थ्य कसं असावं याच्याबद्दल त्याच्या मनात काय विचार येतात, तो जर ते स्वास्थ्य बिघडलं तर त्याच्यासाठी ते दुरुस्त करण्यासाठी तो काय करतो, किंवा त्याला निसर्गातनं काय मदत मिळते, या सर्वाचं वर्णन अथर्ववेदाच्या सूक्तांमध्ये सुद्धा पूर्णपणे वेगळं आहे. त्याच्याचबरोबर माणूस जन्माला येण्याच्या आधीपासून ज्या वेळेला ठरतं की हा येणार आहे आता जन्माला 9 महिन्यांनी, तेव्हापासनं ते मृत्यू आणि मृत्यूनंतर जे काही त्याच्या आयुष्यामध्ये वळणं येत असतात, जे काही त्याच्यावरती चांगलं होण्यासाठी, सामाजिकदृष्ट्या तो एक व्यक्ती म्हणून होण्यासाठी, सोशल एलिमेंट होण्यासाठी त्याची जी काही जडणघडण असते, ती जडणघडण करवून आणणारे सर्व विधी, सर्व क्रिया, सर्व भावना आणि त्याच्या मागचं संपूर्ण कर्मसुद्धा अथर्ववेदात दिसतं आपल्याला. म्हणजे आज जे आपण 16 संस्कार म्हणतो किंवा 40 संस्कार म्हणतो, त्याची मुळं आपल्याला अथर्ववेदात दिसतात. म्हणजे त्या बाकीच्या 3 वेदात आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे की अथर्ववेद तुमचा ऐकल्यानंतर मला मूळ पण वास्तववेद म्हणूया आपण, किंवा वास्तवाशी निगडीत अशा सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. माणूस आहे. अथवा माणूस जगन हे नाटक आहे ना, इथे माणूस जगतो, तो जगणारा माणूस आपल्याला अथर्ववेदात दिसतो असं म्हणू शकतो आपण, नक्की म्हणू शकतो. कारण जगत असताना त्याच्या मनाची स्पंदनं, त्याच्या हृदयाची धडधड, त्याच्या मनाच्या भावना सगळं तिथे दिसतंय आपल्याला. उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपलं आयुष्य सुरळीत चालू आहे, ते चालू असताना मध्येच काहीतरी अडथळे येतात, माणूस आजारी पडतो किंवा त्याला कधी कधी दुःख वाटतं, कशाचं, काही घरात काही झालं, आपल्या पशुला काही झालं, किंवा चालता चालता ठेच लागली, साधी गोष्ट असते, त्याचं पण दुःख होतं, वेदना होते, म्हणजे फिजिकल दुःख असतं,
मानसिक दुःख असतं. आणि आपल्याला असं झालं हे एक नवल असतं. हो. आणि नंतर आता सुद्धा माणसं आजारी झाली की मलाच का असं होतं, हां, ही जी हा भावना प्रश्न असते, असतो. हां, नेहमी प्रश्न हा पडतो. जेवढी तीव्र दुःख तेवढी ती भावना तीव्र असते. या ज्या सगळ्या भावना आहेत माणसाच्या, या सगळ्या भावनांचं छोट्या मोठ्या कितीही याचं तीव्र असू देत नाही तर अगदी छोटी, लहान बाळ का रडतंय त्याच्यावरती जसा डॉक्टर विचार करतो तसंच आई विचार करते की माझं बाळ का रडत असेल. मग तिच्या मनात काहीतरी वेगळ्या शंका यायला लागतात. हो. त्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं किंवा त्याच्या पलीकडे जाऊन त्याला कोणी त्रास तर देत नसेल ना, साहजिक आहे. त्याला नजर लागली असेल का. तर माझं जे काही आयुष्य सुरळीत चाललंय त्याच्यामध्ये बाधा आणणारे अनेक प्रसंग असतात. आजारपण हे तर असतंच असतं. हे आजारपण कशामुळे येतं, ते दृश्य असतात कारणं त्याची किंवा अदृश्य. कृमी, आज जे आपण व्हायरस किंवा बॅक्टेरिया म्हणतो त्याला अथर्ववेदात क्रिमी म्हटलंय. जे दृश्य आहेत आणि जे अदृश्य पण आहेत आणि ते त्रास देतात, त्या सगळ्यांचा तू नाश कर, ही प्रार्थना आहे अथर्ववेदातली. हा जो भाग आहे अथर्ववेदाचा हा पूर्णपणे अथर्ववेदिक ज्याला म्हणता येईल, अथर्ववेदीय असा भाग आहे असं म्हणता येईल. अथर्व म्हणजे काय, थर्व म्हणजे हिंसा करणे किंवा थर्व म्हणजे हालचाल करणे. मग थरथर वगैरे जे आहे त्याला सुद्धा थर्व धातूने ती व्यक्त होते. तर ही जी थरथर आहे मनाची, कशाही प्रकारची, शारीरिक असेल मानसिक असेल, त्याची कारणं अनेक वेगळे वेगळे असतील. ही थर्व जे काही आहे हे व्यक्त होतं अथर्ववेदात आणि त्याच्यावरती काहीतरी उपाय सांगितले. ती नाहीशी करणं, ती शांत करणं, दूर सारणं वगैरे, म्हणून तो अथर्व आहे अथर्ववेद. आणि ह्यातले जे थर्वचे जे काही आस्पेक्ट्स आहेत, थर्वचे जे काही वेगळे वेगळे पैलू आहेत, माणसाचं मन आहे त्याला मर्यादा नाही. बरोबर, अगदी बरोबर. ते सगळे तरंग अथर्ववेदात आहेत. म्हणजे अथर्ववेदातील मानसशास्त्र असाच एक विषय बघायला पाहिजे. अगदी सुंदर विषय आहे हा, त्याच्यावरती केलाच पाहिजे. मनाचा धांडवळ घेणं, मनाचा गाभा काय आहे, मन किती गहिरं आहे, त्याच्यामध्ये डुबी मारून पूर्णपणे तळापर्यंत पोचता येत आहे का, ह्याची सुरुवात आपल्याला अथर्ववेदात करता येते. नक्की करू शकू आणि याच्यावरती नक्की PhD होऊ शकते. आता तुमचा विद्यार्थी आला की त्याला हा विषय द्या. चालेल, आता माझ्याकडे येणार नाही कोणी, तर आपणच त्याच्यावरती एक प्रोजेक्ट चालेल. एकदम मस्त, लगेच सुरू करूया. तर हे जे आहे मानसशास्त्र, मनाची गती, त्याला कुणी आवरच घालू शकत नाही. बरोबर. मारुततुल्य वेग आहे मनाचा, मनोजवम मारुततुल्य वेगम. तर ही जी गती आहे ती कुठल्या कुठल्या दिशेने जाते. मनात मध्ये जसं माझं सुख आहे, मला हे सुख असंच राहावं किंवा हे मला आणखीन मिळावं, मग या सुखाचे काही आस्पेक्ट्स असतात. आरोग्य असतं, संपत्ती असते, स्थिर घर असतं, पुत्रपौत्र असतं, गाईगुरं असतात, धनधान्य असतं. हा पॉझिटिव्ह भाग तर असतोच असतो, हे मागितलेलं असतं. पण याच्याबरोबरच स्वास्थ्यामध्ये, माझ्या सुखामध्ये कोण जे बाधा आणतंय ते कोण आहे त्याचा शोध घ्यायचा. त्याचा शोध घेणारे अनेक सुक्त आहेत आणि हे सगळं ते दिसत नाहीत आपल्याला. म्हणजे मग त्यांचं स्थान, याचंच लॉजिक काय आहे पुढचं, ते कुठेतरी अंधारात आहेत किंवा दूर आहेत, बियॉन्ड आवर रीच आहेत. हा सगळा बेस आहे त्याचा. मग बियॉन्ड रीच म्हणजे काय, मग सालाच्या उंच झाडावरती ते बसलेले आहेत, निस्सालाम असं त्यांचं वर्णन केलंय. त्यांचा आकारच तेवढा आहे. उग्र आहेत ते, चंड आहेत. चंड म्हणजे पण भयंकर. आणि जे कोणी तत्व असतील, मग ते उग्राच्या मुली असतील, उग्राच्या नाती असतील, चंडाच्या नाती असतील, अशी त्यांची वर्णन आहेत. राहतात कुठे ते, एकतर पर्वतावर राहतात. गाडी जी आहे आपला गाडा शकट असतो एक्का वगैरे, म्हणजे त्याच्या तळाशी राहतात, अक्षावरती बसतात, दिसत नाहीत ना आपल्याला. जे आपण बघू शकत नाही पण ते आपल्याला जाणवतंय काहीतरी. हा मनाचा खेळ आहे शेवटी. जाणवतंय हे पण कदाचित असेलही, काय माहिती. शक्य. या सगळ्याचं वर्णन, त्यांचं स्थान कुठे, काळा अंधार,
हे त्यांचं स्थान आहे. नाहीतर ते पर्वताच्या पलीकडे आहेत. बरोबर. पण आपण पर्वतापर्यंत आपली नजरच जाऊ शकत नाही. बरोबर. मग हे जे आहे याला काहीतरी रूप दिलं त्यांनी. आणि मग ते ताब्यात आणण्यासाठी काय करायचं त्याचे परत 4 प्रकार सांगितले. ढोबळ मनाने जर पाहिलं तर मार्ग काय काय आहेत जरा सामोपचाराने तरी बघूयात. येतात का आपल्या ताब्यात? मग त्यांची प्रार्थना करा, त्यांची स्तुती करा, त्यांचं वर्णन करा. आणि मग तिथे कोणीतरी असा देव आहे की तो या सगळ्यांना घालवून दे. मग यांना एकतर त्यांना खुश करा, नाही तर त्यांना दूर हाकलून द्या. मग हे दूर हाकलून कोण देणार आहे? इंद्र आहे तिथे, वरुण आहे, अग्नी तर आहेच आहे, आणि रुद्र आहे. रुद्राचे बाण जे काही आहेत ते पाण्यासारखे थंड पण आहेत. अच्छा. पण ते बाण या लोकांना हाकलून देणार आहेत. म्हणून त्याच्या प्रार्थना केल्यात. आणि त्या रुद्राजवळ भेषज पण आहे. हो, ते पाण्यासारखं थंड आहे. बरोबर. तर एकतर घालवून द्यायचं त्यांना, नाहीतर त्यांच्यासाठी यज्ञ करायचे खुश करण्यासाठी. तिसरं म्हणजे काय? त्यांच्यावर ताबा मिळवायचा. मग हा ताबा कसा मिळवायचा? माझे शब्द आहेत. माझे शब्द त्याच्यात एवढी ताकद आहे की त्या शब्दांच्या साहाय्याने मी तुला जिंकलेलं आहे. किंवा आणखीन एक जे आपण पुढे जादूचं वर्णन करणार आहोत त्यातला महत्त्वाचा भाग असा असतो की तू मला माहिती आहेस. फक्त तू नाही माहिती, तुझं रूप कसं आहे, काय आहे, सगळं मी ओळखले, तुला पाहिलं आहे. मला तुझी आई माहिती आहे, मला तुझे बाबा माहिती आहेत, कोण आहेत, वडील म्हणजे पिता कोण आहे तुझा तेही मला माहिती आहे. विद्मा शरस्य पितरम पर्जन्यम भूरिदायसं असं एक पहिल्या कांडातलंच म्हणजे सुरुवातीचंच 3-4 सूक्त आहे. मला तू पूर्णपणे माहिती आहेस म्हणून तू पूर्णपणे माझ्या ताब्यात आलेला आहेस. हे लॉजिक आहे. हा जादूचा बेस आहे. बरोबर. आपण ज्याला जादू आज हातचलाखी वगैरे म्हणतो त्याच्यापेक्षा ही कल्पनाच खूप वेगळी आहे की तू मला पूर्णपणे माहिती आहेस म्हणून मी तुला कसाही ताब्यात घेईन. काय काय सांगतोस तू? मला माहिती आहे कोण तुझा आज आहे, कोण तुझा पणजा आहे, कोण तुझा बाप आहे, सगळ्यांना मी ओळखतो. हे जे काही आहे ना सगळ्यांना ओळखतो म्हणून मी तुझ्यावरती केव्हाही ताबा मिळवू शकतो. ही भावना तेव्हापासूनची. अच्छा. आत्ताही आहे ही. म्हणजे हे माझं सामर्थ्य आहे आणि या सामर्थ्यावर मी तुला ताब्यात घेईन आणि तुला मर्यादेत ठेवीन, बांधून ठेवीन, नाही तर सरळ सरळ नाही. आणि चौथा शेवटचा भाग अत्यंत टोकाचा भाग, नेस्तनाबूत करून टाकायचं त्याला. मगाशी म्हटलं तसं सगळ्या भावना खूप तीव्र आहेत. प्रेमाची भावना असू देत तीही तीव्र आहे. प्रेमाची भावना म्हणजे काय आहे की माझं कोणावरती तरी प्रेम आहे, ती व्यक्ती मला प्रतिसाद देत नाही आहे, तर तिचं मन वळवण्यासाठी काय काय करावं लागेल ते करायची माझी तयारी आहे. आणि ते प्रकार सांगितलेत. म्हणजे वशीकरण. वशीकरण त्याला आपण नंतर वशीकरण म्हणतो. तिचं मन मला जिंकायचं आहे त्या व्यक्तीचं, मग त्याला सामनस्य पण म्हटलं. फक्त मन जेव्हा जिंकायचं आहे तेव्हा सामनस्य. त्याचा चांगला भाग काय आहे की सगळ्यांच्याच मनाशी समानमस्तो वो मनो ही जी कल्पना आहे की सगळ्यांची मन म्हणजे काय? मनही असतं आणि विचारही असतो. समान विचार म्हणजे हम खयाल जे म्हणतात तसे समान विचार तरी आहेत. नाही तर तिचं माझं मन जुळणारं असलं पाहिजे. या व्यक्तीवरती माझं प्रेम आहे इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्यानंतर तिचं जर मन वळत नसेल किंवा दुसऱ्या कोणाकडे तरी ती आकृष्ट झाली असेल किंवा दुसऱ्या कोणीतरी तिला जिंकण्याचा प्रयत्न करत असेल, त्याचा नायनाट झाला पाहिजे. त्यामधला अडथळ्याला बाजूला करून टाका. बदला घेणे हा जो हिंदी सिनेमातला एलिमेंट आहे त्याचा बेस हा इथे आहे. माझ्यामध्ये येतोय ना, बाजूला करून टाका. अगदी रॉ ज्याला म्हणतात, अगदी करकरीत, आपण ज्याचा विचारही करू शकत नाही असा विचार, या टोकापर्यंत जातो. हे यो अस्मान द्वेष्टी यम च वयम द्वेष्मः. फक्त पण हे जरा भीतीदायक वाटतं ना. थोडंसं आहे ना, पण हा थोडासा भाग आहे. अथर्ववेदाने सगळं हे नाही आहे. ऋग्वेदात सुद्धा याच भावना आहेत. एक राजा दुसऱ्याचा पाठलाग करतोय, त्याने मिळवलेलं धन संपत्ती लुटून घेण्यासाठी, मिळवण्यासाठी
हा वरचढपणा आहे ना. अधिकार गाजवणं जो आहे हो. हा वरचढपणा माणसाच्या स्वभावातला आहे. तो नैसर्गिक आहे. त्याचा नैसर्गिक आविष्कार या बेसिक ग्रंथांमध्ये झालेला आहे. आदी वाङ्मय आहे हा हे महत्त्वाचं आहे. मग त्यावेळेला तिथे लोकांमध्ये ज्या काही समजुती प्रचलित असतील, लोक जशी काही वागत असतील, अजिबात त्यांच्यावरती काही पॉलिश नाही झालेलं, संस्कार नाही झालेले, मुद्दामून नाही केलेले असे जे काही व्यक्ती आहेत, उघडपणाने सर्व व्यवहार उघड आहेत त्यांचे, त्या व्यक्तींचे विचार तिथे आलेले. म्हणजे ह्या अशा व्यक्ती आहेत की आपण असं वागतो हे जाहीररित्या दाखवायला त्यांना काही वाटत नाही. लपवायचं काहीच नाही. चार वेद अनतीस पुराणे दशोपनिषदे झाली हो. अनुवादासह आपुल्या हाती प्रसाद म्हणून आली हो. भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यायची, नव्या पिढीला सोप्या सहज भाषेत करून द्यायची, तर प्रत्येक घरात हवाच असा संच म्हणजे आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे. सुप्रसिद्ध लेखक स कृ देवधर आणि डॉक्टर प्र न जोशी हे या ग्रंथाचे ग्रंथकार असून 40 पुस्तकांचा 13,000 पृष्ठांचा हा संच आहे. खास आपल्यासाठी तब्बल 50% सवलतीत अगदी अल्प मुदतीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच 12,000 रुपयांचा हा संच अवघ्या 6,200 एवढ्याच किमतीत उपलब्ध आहे. आजच आपला संच घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद प्रकाशनशी संपर्क साधा. पत्ता प्रसाद प्रकाशन, भिकारदास मारुती जवळ, 1892 सदाशिव पेठ, पुणे. संपर्क 844 60 37 890. फोन नंबर पुन्हा एकदा 8460303890. प्रसाद प्रकाशन. खरं सांगू का उमाताई, ही लपवाछपवी आणि झाकून हे करणं सर्व गोष्टी ही भारतीय संस्कृतीच नाही आहे. सगळं जे आहे ते उघड आहे. मग तो शृंगार असू देत, म्हणजे धर्म असू देत, काम असू देत, अर्थ असू देत, हे जे पुरुषार्थ आहेत उघड आहेत. ते लपवणं, त्याच्यामध्ये काहीतरी एसोटरिक किंवा गूढ आहे असं भासवणं, मग अश्लीलतेचा मुद्दा तिथे आणणं, हे सगळे नंतरच्या काळात बाहेरून आलेली संस्कृती आहे. त्यामुळे सगळा व्यवहार खुल्लम खुल्ला आहे, ओपन आहे सगळं. कुठेही त्याच्यामध्ये आडकाठी नाही आहे आणि कुठेही त्याच्यामध्ये वाईट नाही वाटत आहे की हे वाईट आहे, वाटतच नाही आहे. या दृष्टिकोनातनं जर बघितलं आपण की हे नैसर्गिक भावना आहेत, त्या नैसर्गिक भावनांचा आविष्कार आहे. टोकाला जाणं हे आपल्याला मानवणारं नाही आहे. जर टोळी युद्ध या दृष्टिकोनातनं जर ऋग्वेदापासनं पाहिलं आपण, तर या जनसमूह जे होते त्यांच्या भावना जशा टोळ्या युद्धातनं किंवा या वर्णनातनं व्यक्त झाल्या, तशा माणसाची व्यक्ती म्हणून त्याच्या भावना इथे व्यक्त झालेल्या आहेत. म्हणून ऋग्वेदात सुद्धा यो अस्मान द्वेष्टी यमच वयम द्वेष्मः, जो आमचा द्वेष करतो आणि आम्ही ज्याचा द्वेष करतो. सरळ स्पष्ट स्पष्ट एकदम रोखठोक आहे सगळं. मग याच्यामुळे या का भयंकर वाटतात, त्याला सांगितले गेलेली जी क्रिया आहे करायची, काही वेळेला तिथे शारीरिक इजा करण्याची असते क्रिया किंवा त्याला संपवून टाकण्याची क्रिया असते. अहिंसेचा आपल्या मनावरती इतका पगडा बसलेला आहे. वर्षानुवर्ष, शतकानुशतकं अहिंसा, सत्य, अस्तेय किंवा इतर काही जे मोराल्स आहेत, मोरालिटीज आहेत, म्हणजे काय म्हणायचं, नीतिमत्तेची तत्त्व आहेत, ही शिकवण नंतर आली. भगवद्गीता काय सांगते, तस्मात् युद्धाय युज्यस्व, युद्ध करायला सज्ज हो. तो अधर्मीय युद्ध नाही सांगत आहे तिथे, पण तुझं जे कर्म आहे ते तू करायचेस. अहिंसा वगैरे तिथे काही नाही आहे. तुमचं जे विहित कर्म आहे, ठरलेलं कर्म आहे, ते तुम्ही करा. त्याच्यातही रिफाईनमेंट आहे, त्या विचारामध्ये संस्कार आहेत काहीतरी, त्याच्या आधीची ही पायरी आहे. मग हे करायचं कसं, इथे जे टोक गाठलं जातं ते टोक म्हणजे तिथे माणसाच्या मनातले जे हेतू असतात त्याच्यावरनं ती जी काही कर्म असतात, ती काळी कर्म आहेत का पांढरी शुभ्र कर्म आहेत,
ह्याच्यावर हे ठरतं. दुसऱ्याच्या भल्यासाठी, दुसऱ्याचं चांगलं व्हावं, समाजाचं चांगलं व्हावं, माझ्याबरोबर सगळ्यांचंच चांगलं व्हावं, या विचाराने मंत्र म्हटले गेले. त्याचा परिणाम काहीतरी मंत्रांच्या किंवा कशाच्या तरी क्रियेच्या जोरावरती जी काही शक्ती निर्माण होईल किंवा जी काही शक्ती आहे ऑलरेडी तिथे, त्या शक्तीला संतुष्ट करून त्या शक्तीला आपल्याकडे वळवून या भल्यासाठी त्या शक्तीचा जर वापर केला आणि अपेक्षित परिणाम झाले तर ती शुभ्र जादू आहे. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही भाग आहेत की चांगल्याही इच्छा आहेत आणि नकोच्या किंवा आपण वाईट ज्याला टोकाला जाऊ असं म्हणतो अशाही इच्छा आहेत. पण त्या दोन्ही इच्छा साध्य करण्यासाठी इथे आपल्याला उपाय विधी दिलेले आहेत. नक्कीच. आणि या सगळ्याला एखाद्या शक्तीच्या जोरावरती अपेक्षित परिणाम किंवा एखाद्या शक्तीच्या मदतीने अपेक्षित परिणाम साधणं ही जी प्रक्रिया आहे तीच जादू आहे. अच्छा. बेसिक जादू म्हणजे काय असतं तर त्याच्यामागे हा विचार आहे. काहीतरी अकल्पित तुम्ही करून दाखवणार आहात. मग तिथे हाचालाखी असते किंवा नसतेही आणि काहीतरी वेगळ्या वेगळ्या गोष्टी केल्या जातात तिथे. तुम्हाला हे दाखवायचं आहे जे धक्का देणार आहे. थोडंसं धक्कातंत्र आहे त्याच्यामध्ये, पण हे धक्कातंत्र नंतर आलं. बाह्य कुठली तरी शक्ती त्याच्यावरती विश्वास ठेवणं आणि त्या शक्तीच्या द्वारा काहीतरी वेगळा आगळा वेगळा नॉर्मल जे काही आहे जो काही निसर्गक्रम आहे त्याच्याहून थोडासा वेगळा परिणाम घडवून आणणं ही बेसिक आहे जादूचा प्रकार. मग ती चांगल्यासाठी केली, कर्मांमध्ये आहेच येते. आता चांगल्या गोष्टींसाठी केली तर ती पॉझिटिव्ह इफेक्ट देणार आहे तुम्हाला, क्रिएटिव्ह काहीतरी होणार आहे, त्यातनं काहीतरी संरचनात्मक होणार आहे. संरक्षणात्मक आहे, संरचनात्मक पण आहे ते. बरोबर. आणि त्याच्यामध्ये तुम्ही रिफाईनमेंट पण आहे. काहीतरी रिफाईनमेंट म्हणजे संस्कृती जी आहे, संस्कार आहे, तो पण तिथे अपेक्षित आहे. हे सगळं या जादूमधनं मिळणार आहे आपल्याला. तसं जर बघायला गेलं तर वैदिक वाङ्मयामध्ये प्रत्येक कर्म त्याच्यामागे काहीतरी यातू आहे. यातू हा वैदिक शब्द किंवा संस्कृत शब्द जादूसाठी. प्रत्येक कर्मामध्ये ती आहे. राणा दांडेकरांची प्रस्तावना मी एकदा वाचली होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी यातू म्हणजे आजच्या काळातलं विज्ञान असा त्याने अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे मग इथे जेव्हा आपण जादू यातू आपण म्हणतो तर तेव्हा त्या काळामध्ये ती संकल्पना नवीन असलेली पण त्याच्यामुळे अपेक्षित परिणाम साधला जाणारं असं जे विज्ञान ते यातू असं त्याचा अर्थ होऊ शकतो. विज्ञानाची सुरुवात आहे इथे. आज ज्या दृष्टिकोनातनं विज्ञान आपण म्हणतो जाणून घेणं, मग हे काय आहे ते जाणून घेणं आणि त्याच्या पुढची पायरी ते आपल्या ताब्यात मिळवणं किंवा त्याच्यावर ताबा मिळवणं आणि जर ते घातक असेल तर ते घालवून टाकणं. अगदी टोकाचं म्हणजे खलास करून टाकणं पूर्णपणे. बरोबर, अगदी बरोबर. हा यात्वात्मक भाग आहे. हा विज्ञानाची ही सुरुवात आहे. मग आता विज्ञान सुद्धा आज जर बघितलं तर जसं कन्स्ट्रक्टिव्ह आहे, काहीतरी संरचनात्मक आहे, तसं ते घातक पण आहे. बरोबर आहे. म्हणजे सौर तंत्रज्ञानाने सगळीकडे वीज पोहोचवणं आहे आणि अणुबॉम्बनी अख्खी शहर उद्ध्वस्त करणं हे उपयोग. न्यूक्लिअर एनर्जीचा तुम्ही वीज निर्माण दुसऱ्या प्रकारची ऊर्जा निर्माण करण्यासाठी उपयोग करता. अगदी काही वेळेला तर आता रेडिएशन जर द्यायचं झालं कॅन्सरसारख्या रोगावरती रेडिएशनचाही तुम्ही उपयोग करता, पण तोच विघातक पण आहे ना. तसंच आहे जादू ही तशीच आहे. जादू म्हणजे काय आहे शेवटी तर ज्याच्यासाठी काही प्रक्रिया किंवा कृती सांगितल्या शक्तीला, त्या शक्तीच्या आधाराने त्या क्रियांनाही जादू म्हणता येईल. बरोबर. किंवा त्या विचाराला जादू म्हणता येईल. बरोबर आहे. मग या क्रिया जर काही वेळेला भयंकर वाटल्या, भीतीदायक वाटल्या किंवा ते विचार व्यक्त करणारी सुप्त आहेत, अच्छा, ती भीतीदायक वाटली तर ती यात्वात्मक आहेत. अच्छा. हे काहींना घालवून देण्यासाठी, काहींना दूर सारण्यासाठी अशी सुप्त आहेत. आता एखादं सांगता येईल? अशा सुप्तांना चातनानी असं सुप्त म्हणतात.
अवघड आहे. पण निस्सालामनी सुरू होणारं मग अशी जे सूक्त सांगितलं त्याच्यामध्ये शेवटी या मगुंद्या हा दुहितर वगैरे, पण त्या मगुंदी पण तिला नाव दिलंय. बर तर त्यांना मी त्यांचा नाश करणार आहे. हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जादू करायची ज्याच्यासाठी ती वापरायची त्याच्या रूपाने एक बाहुली करत असत. हल्ली आपण ते आजकाल सुद्धा काळी बाहुली बघतो, हो 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 किंवा काही अशा बाहुल्यांना लिंब टोचलेली हे सुया हे टोचलेले वगैरे. हो. त्याला कृत्या असं म्हटलंय त्याच्यात अथर्ववेदामध्ये. बर. आणि या कृत्याची इतकी वर्णनं केली आहेत. वरातीमध्ये एखाद्या वधूची जशी मिरवणूक काढतात तसे हे मिरवणूक काढतात. अरे बापरे. कृत्येचं असं वर्णन केलंय. याम अरे बापरे. वहंती वहतौ वधूमिव हे 10व्या कांडातलं सूक्त आहे. 10:1 बर अथर्ववेदातलं. बर. पण पण म्हणजे म्हणजे- असं कशासाठी करायचं? म्हणजे ती हां, ती मिरवायची अशासाठी की माझ्याकडे हे बल आहे हे दाखवण्यासाठी. अच्छा. पण काही वेळेला एफिगी म्हणतात ना, तशी ती कृत्य असते. बर. पण काही वेळेला त्याच्यावरती त्या व्यक्तीची कल्पना करायची अच्छा. बर. आणि मग तिच्यावरती जे काही परिणाम होतील ते त्या कृत्येवरती ती कृत्य करायची. बर. त्याच्यावर कृत्य केली जातात ती म्हणजे कृत्या असंही आपण म्हणू शकतो. हो. सतत ती व्यक्ती आपल्या जवळ नसणार आहे ना, करणीकरणाचा प्रकार आहे. हो. त्याची बेसिक म्हणता येईल आपल्याला. बर. जरा विचित्र वाटेल ही चर्चा, पण असं का? तो मला त्रास देतोय, सांगून ऐकत नाहीये, किंवा त्याने माझ्यावरती काहीतरी केलंय, मग साम दाम दंड भेद सारखं. एक्झॅक्टली. मग त्याला प्रत्युत्तर काहीतरी दिलं पाहिजे, तशीच कृत्या करायची. मग हे कृत्या पण करणारे मग जे असतात, याचा परिणाम असा पण होऊ शकतो ना की आता काही जण सामदाम दंडभेद या क्रमाने जात असतील, पण जी आता ह्याच्यामध्ये आपण बघतोय तर जी अगदी रॉ आहे तर अशांजवळ सामदाम व दंडभेद या क्रमाने जावं असा विवेक असणं अवघड दिसतंय नाही, असं एकंदरीत. पण नाहीये. म्हणजे मी तुला नाहीसच करून टाकणार आहे अशी भूमिका जर एखाद्याची असेल आणि ज्याला जो अगदी रॉ किंवा असा आहे असं आपण आता जे बोलतोय तर तो तर या सगळ्या गोष्टींमुळे एकदम कृत्येवर जाऊन पडेल ना. जाईल. पण त्याला प्रत्युत्तर देणारी उलटी कृत्या पण असते, किंवा ती उलटवणारी ती पण क्रिया असते. त्याही क्रिया सांगितलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला सामदाम दंड भेद अशा लेबल्सने, अशा नावांनी माणसं हे करत असतील, उपाय करत असतील असं नाही. पण अनेक प्रकारची माणसं असतात समाजामध्ये. हो. काही रूपाने वागणारी असतात, काही दाम देऊन कामं करतात. समाज तो समाजाची जी काही प्रकृती आहे, समाजाची जी काही रचना आहे आणि विचार प्रवृत्ती आहे ती तशीच आहे. आपण त्याला लेवल्स वेगळी वेगळी देतो आणि त्या क्रियांना थोड्याशा काही प्रमाणात पॉलिश करतो किंवा थोडा फरक पडतो. पण जशी कृत्या केली जाते, पाठवली जाते, तशीच ती उलटी पण पाठवायचे मंत्र आहेत. कृत्या प्रतिहरण मंत्र म्हणून म्हणतात. अच्छा. कृत्या किंवा अशी जादूटोणा करणारा त्याला यातुधान म्हणतात. अच्छा. आणि या यातुधानाचं त्याला कसं शांत करायचं किंवा त्याचा काय असा बंदोबस्त करायचा ते सांगणारे पण सूक्त आहे. बर. बर. काय आहे माहिती आहे का, सगळ्यात सुरुवातीला प्राईम स्टेज जी काही आहे त्यावेळेला आपल्याला कुणीतरी त्रास देतं आहे आणि आपल्या सुखामध्ये किंवा आपल्या सुरळीत आयुष्यामध्ये कुठेतरी अटकाव येतोय, ही कल्पनाच माणसाला खूप अस्वस्थ करणारी आहे. मग त्याच्यासाठी त्याने अनेक उपाय शोधले. मग शांतीपर मंत्र पण आहेत ना. हो. मग अथर्ववेदामध्ये जसं घोर आहे तसं त्याला शांत पण म्हटलं. म्हणून अथर्ववेदाचा संदर्भ देताना काही वेळेला शांतेत घोरे असाच अथर्ववेदाचा संदर्भ दिला आहे. बर. किंवा अथर्वांगी रस ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला हेच अपेक्षित असतं. अच्छा. जसं घोर स्वरूप आहे तसं शांत स्वरूप पण आहे. तसाच तो समृद्धी आणणारा, त्याच्यासाठी विचार करणारा असाही आहे. पण याच्या मागे सुद्धा माझा मुद्दा काय आहे की या ज्या सर्व क्रिया आहेत त्याच्या मागे सुद्धा कुठेतरी पलीकडची जी काही शक्ती आहे त्या शक्तीला वश करून घ्यायचं आपल्याला आणि तिच्याद्वारे काहीतरी अपेक्षित बदल करून घ्यायचे आणि ते बदल आपल्याला दिसतात. अच्छा. त्याच्यावर त्यांचा विश्वास आहे. मग ही जी प्रक्रिया आहे ही जागतिक आहे. जुने जर आपण जर्मनीतले जुन्या
लिटरेचरमधले वाङ्मयातले मंत्र बघितले तर हाडं जोडण्याचा जो मंत्र आहे फ्रॅक्चर झालं आहे. जसं आपल्या अथर्ववेदामध्ये हाडं जोडण्याचं सूक्त आहे तशाच अर्थाचं सूक्त आहे आणि त्यावेळेला तशीच क्रिया करायची. ही पण जादूच आहे. अरे बापरे. पण म्हणजे ही एक पॉझिटिव्ह बाजू पॉझिटिव्ह बाजू आहे ही नक्की. कारण एक वेगळ्या शक्तीला आवाहन केलं तिथे. तसं जर बघितलं तर यज्ञामध्ये ज्या देवतांची पूजा केली जाते त्यांना काही हवी अर्पण केला जातो. कशासाठी करतो यज्ञ आपण? आपली कामना पूर्ण करून घेण्यासाठी. अग्निष्टोमेन स्वर्ग कामो यजेत. काम आहे तिथे. मग तशी जर इच्छा असेल दुसऱ्याचं वाईट व्हावं, दुसरा त्रास देतोय, शत्रू जर असेल, तो शत्रूचा शब्दाचा अर्थ काय आहे? शत, तो तुकडे करणारा आहे तुमचा, नष्ट करणारा आहे तुम्हाला. मग त्याला कंट्रोल करण्यासाठी श्रौतयज्ञामध्ये सुद्धा अभिचार सांगितलेला आहे. शेनेनं अभिचरण यजेत हे दुसरं श्रौतवाक्य. शेन चिती करायची, शेन याग करायचा अभिचार करण्यासाठी. म्हणजे इतकं हे त्यांच्या ह्याच्यात भिनलेलं आहे ना विचारामध्ये की अग्नी ठेवायचा म्हणजे अग्नी प्रज्वलित राहायला पाहिजे याग होईपर्यंत. तर हे जागतिक आहे. या सगळ्याला मॅगी असं नाव होतं. मॅगी म्हणजे काय होता? तो जादूगारही असायचा. जादू या दृष्टिकोनातनं हाताने काही क्रिया करणारा वगैरे नाही आणि तो औषधही देणारा होता. हे जे सगळे पुरोहित असायचे ते त्यालाही मॅगीच म्हणायचं आहे. आज जे मॅगी वापरलं जातं ते नाव का दिलं आहे त्याला? अपेक्षित त्यांना झटकन काहीतरी होणारं जादूसारखं परिणाम देणारे म्हणून ते मॅगीवरून मॅजिक. 2 मिनिट्स असं आजची मॅगी आहे ना. अपेक्षित तेच आहे त्याचे. ही जादू झाल्यासारखं. अरे ही तर जादू झाली अशी पण एक जाहिरात आहे. बरं बरं बरं. तर ती जी मॅगी आहे ती करणारा, ती क्रिया म्हणजे मॅजिक आहे. अच्छा. आणि ती करणारा तो मॅजिशियन आहे. असंच म्हणजे काय आहे? प्रत्येक क्रियेमध्ये जे काही समोर आहे कुठल्याही स्वरूपामध्ये, शक्ती या स्वरूपात, किंवा ते नकोसं पण आहे काही काही वेळेला, किळसवाण आहे, अंधार कोणाला हवा असतो, तसे काही प्रकार जे काही प्राणी जे आहेत किंवा पृथ्वीवरती ज्या ज्या काही घटना आहेत काही वेळेला त्या किळसवाण्या नकोशा वाटतात. अगदी अगदी. ते जे काही आहे ते बदलायचं आहे संपूर्णपणे. नको आहे ते, मग त्याच्यात काहीतरी चांगला बदल करूयात आपण. ही पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये. ते नकोसं आहे ते घालवून द्यायचं आणि अपेक्षित जो परिणाम आहे तोही आपल्याला मिळवायचा आहे. त्याच्यासाठी ज्या काही क्रिया आहेत ती सगळी जातो आहे. मग हे आलं कुठनं मुळामध्ये? सर्वसामान्य लोकांच्या मनात ज्या काही भीती असतात, ज्या काही संकल्पना असतात, त्याला नंतर एक फॉर्म यायला लागतो, एक रूप धरायला लागतं. ते आपोआप हे सोशली होत जातं. एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला, अशी कानगोष्ट तयार होते आणि त्यातनं काहीतरी एक जन्माला येतं. मग काही वेळेला तो विश्वास असतो, सुपरस्टिशन असते. त्याला नंतर पुढे जाऊन आपण अंधश्रद्धा म्हणतो, पण जोपर्यंत ते प्रूव्ह होत नाही अंधश्रद्धा नाही तोपर्यंत त्याला श्रद्धाही आपण म्हणू शकतो. यातनं विज्ञान सुरू होतं. सायन्सची सुरुवात ही अशीच आहे. जे काही घडतंय ते का घडतंय आणि कसं घडतंय हे शोधून काढणं विशेष ज्ञान आहे ते. म्हणून पण ते यातूधान, यातू म्हणून ते यातू. त्याला यक्ष्म पण म्हटलंय पुढे. जेव्हा त्याचं रूप कळत नाहीये त्यावेळेला किमिदम यक्ष्म किमिदम यक्षम उपनिषदामध्ये आहे एका. तर या सगळ्या ज्या काही भावना आहेत लोकांच्या, त्या भावना काही वेळेला बिलीफ्स असतात, सुपरस्टिशन्स असतात किंवा कन्व्हेन्शन्स असतात, संकेत असतात की आज हे म्हटलं की हे असं होणारच आहे. काळा ढग आहे, पाऊस पडणारच आहे. बाळ आहे ते रडत आहे म्हणजे कुणीतरी त्याला त्रास देतच आहे. मग हे जे काही त्रास देणारं असतं, मग त्याच्याबद्दल कुणीतरी म्हणतं काहीतरी बाहेरची बाधा झाली असेल, कुणीतरी म्हणतं नजर लागली असेल, म्हणजे नजरेचा वाईट परिणाम, बाहेरच्या कोणाचा तरी वाईट परिणाम, कोणाच्या तरी वाईट विचारांचा परिणाम,
हे असं मूळ धरायला लागतं, त्याला काहीतरी रूप येतं आणि ते रूप नकोसं असतं ते काढून टाकण्यासाठी मग अनेक गोष्टी होतात. मग बाळाच्या गळ्यामध्ये मोहरीचा दाणा बांधा, लसूण बांधा, की जे तीव्र आहे त्याने ते निघून जाईल. आपल्याला जे नकोसं वाटतं तेच वापरायचं, त्याचा परिणाम त्या नकोशा दुसरं जे नकोसं आहे त्याच्यावरती होईल. हे जे साधर्म्य आहे हा जादूचा एक प्रकार आहे. आणि ही पण एक हे पण एक मानसशास्त्रच आहे. हो, नक्कीच. आणि मानसशास्त्रामध्ये पण असा विश्वास असतो की आपण तसा जसा विचार करू त्याचे इफेक्ट होत जातात. हेच मूळ आहे या जादूचं पण किंवा जादूचं. मग जी तीव्र भावना आहे ती तीव्र भावना अभिव्यक्त करण्याचं आणि परत तिला काबूत आणण्याचे प्रकार म्हणजे जादू आहे. बेसिकली जादूचे मगाशी पाहिलं तसं ब्लॅक आणि व्हाईट, कृष्ण आणि श्वेत श्यामल जशी चित्र असतात तसे प्रकार असतात. त्याच्याचबरोबर ही जादू जी असते त्याच्यात 2 बेसिक तत्व असतात. एकासारखं दुसरं आहे, म्हणजे अपेक्षित इफेक्ट तशीच क्रिया करून आपण आणू शकतो. उदाहरण एक, कामिला म्हणजे कावीळ. या काविळीचे खूप संदर्भ येतात. अच्छा. अथर्ववेदामध्ये. म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातनं ती खूप भयंकर आहे, कारण जीवही जाऊ शकतो. माहिती कुठे होतं ना जास्त. पण कामिलेसाठी औषधं पण सांगितली वनस्पतीजन्य, त्याच्याचबरोबर क्रिया पण सांगितली, सुक्त म्हणायची. आणि त्याच्याबरोबर काय करायचं तर कामिला म्हणजे पिवळी आहे, त्याच्यासाठी मंत्र, त्या मंत्रांमध्ये कामिलेचाच वर्णन केलेलं आहे. अच्छा. त्याच्याचबरोबर काय करायचं, पिवळा बेडूक आणायचा. बेडूकच का, पाण्यातला आहे म्हणून, पाणी औषधी आहे. हे नातं आहे संपूर्ण, हे जादूच आहे. परत तर तो पिवळा बेडूक आणला की लाल धाग्याने त्याला बांधायचं आणि आणि त्याच्यावरनं हळदीचं पाणी वाहून टाकायचं. म्हणजे तो बेडूक हे रिप्रेझेंटेशन आहे त्या काविळीचं. रिप्रेझेंटेशन म्हणण्यापेक्षा त्याला आकार दिलेला आहे. कावीळ ही तिला आकार नाही आहे काही, ॲबस्ट्रॅक्ट कल्पना आहे ती, भावनिक आहे, भावकल्पना आहे ते. त्याला संपूर्णपणे आकार दिला आणि त्याच्यावरनं पिवळं पाणी वाहून टाकलं, म्हणजे पिवळेपणा त्याचा निघून गेला. वाहून टाकणं म्हणजे काय, पाणी ते दूर करून टाकायचं. ओके. म्हणजे ते आणि पिवळं आहे ते, जणू काही त्या बेडकामधला पिवळेपणा काढून घेतला आहे आणि वाहून टाकला आहे. आणि तो बेडूक पिवळा का आहे, कामिलेशी निगडीत, म्हणजे ती कामिलाच काढून टाकलेली आहे. आणि काविळीचा रंग पिवळा म्हणून मग तो हे सगळं पिवळं मध्ये हे साधारण. ताप आलेल्या माणसावरती तापाचे पण खूप प्रकार सांगितलेत अथर्ववेदात. 1 दिवसांनी येणारा, 2 दिवसांनी येणारा, 3 दिवसांनी येणारा, अचानक येणारा, थंडीमधून येणारा, सर्व प्रकार आहेत तापाचे. म्हणजे तेव्हापासनं आरोग्य विज्ञान सुद्धा किती सुधारलेलं होतं. आरोग्याबद्दलची जाणीव आणि डिस्क्रिमिनेशन आजारांमधलं एकापासून एक वेगळा करणं हे पण होतं. गंडमाला, अपची असे वेगळे वेगळे, कासं आहे, खूप हृदरोगाचा पण संदर्भ येतो. आणि या सगळ्यांवरती अशाच प्रक्रिया आणि मंत्र आहेत. तर एक दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर ताप आल्यावरती काय करायचं, तर तापलेलीच कुऱ्हाड. आता कुऱ्हाडच का, प्रश्न येणारच, दुसरं का नाही काय. तर ती कुऱ्हाड म्हणजे धारदार असते आणि खटाकन वार केला की 2 तुकडे. असं तापावरती वार केला आहे. झाले 2. म्हणजे तुमच्या मनातल्या भावना त्या क्रियेवरती आरोपित केलेल्या आहेत आणि ती भावना बाजूला केलेली आहे. हीच भावना म्हणजे जादू आहे. तर ती कुऱ्हाड तापवायची, ती तापलेल्या पाण्यात बुडवायची. म्हणजे तापाचं लक्षण म्हणून ती तापवलेली, तिची ती उष्णता ती त्या पाण्यात उतरवायची. पण ते पाणी पण गरम आहे, म्हणजे ऑलरेडी ते तापाचं रिप्रेझेंटेशन आहेच. तिथे पाणी आहे, वाहून टाकता येते, माध्यम येते पाणी. आणि पाण्यात बुडवल्यामुळे ते थंड होणं, तुमचा ताप जाणं. पाणी थंड नाही होणार, ते पाणी रुग्णाच्या कुऱ्हाड थंड होईल ना. कुऱ्हाड थंड, पाणी गरमच आहे ना. पण
अच्छा. म्हणजे संक्रांत करायचा आहे. तिचा जो ताप आहे, उष्मा आहे, तो फक्त संक्रांत करायचा. मग कुऱ्हाडीचं काय होईल त्याचा विचार नाही करायचा. ओके ओके. फक्त तो ताप, ती उष्णता संक्रांत झाली त्या गरम पाण्यामध्ये बरं. आणि ते पाणी त्या रुग्णावरनं वाहून टाकलं, म्हणजेच ताप घालवून टाकलं. आणि असं म्हणत असताना हस्ताभ्याम दशशाखाभ्याम, 10 शाखा असलेल्या माझ्या हातांनी आणि अनामयत्नुभ्याम हस्ताभ्याम, जे परत रोग आणणार नाही त्या हातांनी तुझा जो आजार आहे तो अपब्रवीमी, मी म्हणून दूर घालवतोय, मंत्र म्हणतोय. बरं. साधनं काय काय आहेत? प्रत्यक्ष साधन आहे काहीतरी कॉन्क्रीट असं ठोस असं काहीतरी वस्तू. पाणी तर आहेच आहे, कारण पाणी हे याचंच प्रतीक आहे, औषधाचंच. आणि परत मंत्र, माझे मंत्र इतके समर्थ आहेत आणि तुझा आजार जाणार आहे. हे तिन्ही एकत्र आणून त्या रुग्णावरती उपचार केलेला आहे. त्याला औषधही वनस्पतीशास्त्रात, म्हणजे वनस्पतींचे गुणधर्म लक्षात घेऊन औषधोपचारही सांगितलेले आहेत तिथे. हा सगळा पॉझिटिव्ह जादूचा भाग आहे. ही जी जादू आहे त्याच्यानंतर दुसरा भाग हा साधर्म्याचा झाला. एकासारखं एक दुसरं म्हणून एक वापरलं की तसंच दुसरं परिणाम होणार आहे. म्हणजे साधर्मी आणि साहचर्य असं दोन्ही. आता साहचर्य, एखाद्या व्यक्तीच्या सहवासामध्ये जे जे काही असेल, म्हणजे त्याच्या जवळ जे काही असेल किंवा त्याचं म्हणून जे काही असेल ते त्या व्यक्तीला रिप्रेझेंट करतं. अच्छा. ती व्यक्तीच असतं. अच्छा. मग त्याचा दात असू देत, नखं असू देत, केस असू देत, इव्हन त्याने घातलेलं वस्त्राचा एखादा धागा असू देत, त्याच्यावरती जर प्रक्रिया केली, जादू केली, तर त्या व्यक्तीला बाधक ठरते. अच्छा. हे सगळं आलं कुठनं? लोकांच्या मध्ये मगाशी म्हटलं ज्या समजुती आहेत त्या समजुतींमधनं आलं. आत्तासुद्धा आपल्याकडे दात पडला तर काय सांगतात? इथे तिथे टाकू नको, कौलावर टाकून दे. का? त्याच्यामागे ही हे भावना की तो दात ताब्यात घेऊन कोणी त्याच्यावरती काही क्रिया करेल का, केलं नाही पाहिजे. म्हणून नाव का घ्यायचं नाही मुलाचं? आत्मनाम गुरोर्नाम नामातिकृपणस्यच मरणांते नाही जन्मांतिपी न गृह्णीयात भार्या पुत्र कलत्रयोः. म्हणजे स्वतःचं नाव, गुरुचं नाव, अत्यंत दरिद्री चिक्कू माणसाचं, दरिद्र नाही चिक्कू माणसाचं नाव, ज्येष्ठ अपत्य, भार्या पुत्र यांची नावं प्राण गेले तरी घ्यायचं नाही. तुझं नाव घेऊन, तुझ्या नावाने, एखाद्याच्या नावाने एखादी गोष्ट केली जाते बघा. जसा जप केला जातो अमुक्याचं नाव घेऊन, तसं अशी पण क्रिया केली जाते नाव घेऊन. अरे बा. त्या लोक समजत नाहीत शेवटी. पण मग नाव नाही घ्यायचं, मग हाका कशा मारायच्या? म्हणून तर दगडू धोंडू किंवा बाळा अशी नावं दिली जातात. बरोबर बरोबर. मुंजीतलं परत नाव वेगळं असतं. अच्छा. वडील ज्या वेळेला सावित्रीचा उपदेश करतात मुलाला, पहिले गुरु वडील असतात. डोक्यावरनं धोतर किंवा शाल घेऊन मुलाला जवळ घेऊन वडील उपदेश करतात. पहिल्यांदा त्याचं मुंजीचं नाव सांगतात त्याला. कारण लौकिक नाव वेदाच्यासाठी, वेदाभ्यासासाठी लौकिक नाव उपयोगी नाही, कारण कोणी हाक मारतं त्याला. मग ते वापरात येऊन येऊन इफेक्ट त्याचा नाहीसा होतो. आणि वेदांचं ज्या वेळेला अध्ययन करायचं असतं ते इतकं पवित्र आहे, त्यामुळे त्याला एक वेगळं व्यक्तिमत्व दिलं जातं, वेगळं नावही दिलं जातं. मौंजीबंधन हे त्याचं संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन आहे असंच मानलं जातं. त्याचं हे सिम्बॉलिक, परत यात्वात्मक भाग आहे इथे. हे सिम्बॉलिक आहे तिथे. हे म्हणजे आता माहिती असणं तसे गरज पडत नाही, किंवा कोणी एवढं जाणून घेत नाही, किंवा विचारलं तर कोणी सांगूही शकेल असंही नाही आहे. बरोबर, अगदीच बरोबर. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा असे जे विश्वास आहेत, लोकसमजुती आहेत, या लोकसमजुती सार्वत्रिक आहेत. त्याची रूपं वेगळी वेगळी आहेत. अमेरिकन ॲबोरिजिन्स जे आहेत अमेरिकेतले, इंडियन्स जे काही आहेत, त्यांच्या जे काही हे आहेत
क्रिया प्रक्रिया ज्या काही आहेत, रिच्युअल्स आहेत, मग इनिशिएशन असू देत, म्हणजे त्यांच्या कल्टमध्ये किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये प्रवेश करणं वगैरे असतं, त्याच्या काही विधी असतात, प्रत्येक ग्रुपचे असतात. वेस्ट इंडिजमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचे जे ॲबोरिजिन्स आहेत त्यांचे जे मूळ विधी आहेत, आपले विधी, प्रत्येक विधीचा जर विचार करत गेलो तर त्याच्या मागे नेमके विचार काय आहेत त्याचा विचार फार कमी वेळेला केला जातो. बरोबर. जपानमध्ये तिथे सुद्धा त्यांचे जे मूळ व्यक्ती होत्या किंवा मूळ माणसं होती, त्यामध्ये त्यांचे जे काही विधी आहेत, आजसुद्धा एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर जे काही और्ध्वदेही करायचं असतं, मृत्युत्तर क्रिया करायच्या असतात, मग शांतीच्या प्रार्थना असतात, तिथे सुद्धा त्याच्यामध्ये साधर्म्य का आढळतं? विचार सारखे असतात, भावना सारख्या असतात, व्यक्ती बदलतात, तिथल्या वातावरणामुळे, राहणीमानामुळे त्याच्यात फरक पडतात, मूळ विचार तेच असतात, गाभा तोच असतो. बरोबर. आणि त्यातल्या निम्म्या कर्मांमध्ये हा यात्वात्मक भाग असतो. मग त्याच्याचबरोबर अगदी टोकाची जर भावना पाहिली, दुसऱ्याचं वाईटच व्हावं अशी जर इच्छा असेल तर त्याच्यामध्ये त्याला म्हणतात अभिचार. बर. हा अभिचार म्हणजे जारण मारण आजच्या भाषेत. बर. पण या अभिचारामध्ये काही किंवा त्याच्या पलीकडे जाऊन जादू टोणा ज्याला म्हणतो, त्यावेळेला छोटे छोटे जे मांत्रिक हल्ली जे काम करतात, छोटे छोटे विधी असतात बरं करण्यासाठी. छोटा काही आजार झाला तर जसं आपण औषध देतो तसंच ताईत बांधायला सांगतात, बर. किंवा हाडं बांधायला सांगतात, हाडं गुंफून पण बांधतात. बर. हे जे काही उपाय असतात हा या यातूचाच भाग असतो. गळ्यात आपण लसूण, आजही लहान बाळाच्या गळ्यात ताप आला की लसूण बांधतात का? तर ताप हा एक प्रकारचा दुष्ट ग्रह आहे. ग्रह म्हणजे पकडणार आहे. ओके. मग त्या तीव्र वासाने तो निघून जाईल या कल्पनेतनं तो लसूण बांधला जातो. आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं लसूणाचे मग काय आयुर्वेदिक गुणधर्म आहेत, त्याच्या कच्च्या ह्याच्या वासाने तर त्या बाळाला सहन होणार आहेत का? हा पण एक भाग बघायला पाहिजे. नक्कीच. पण हे जे काही असे अभिचार आहेत, हे जे काही तोडगे आहेत, मग याला आपण तोडगे म्हणतो, जे काही छोटे छोटे विधी केले जातात. शीतला देवी देवी आल्या किंवा साधं एक गोष्ट, उन्हाळ्यामध्ये लहान बाळाला उकडलेला आंबा लावतात, उकडलेली कैरी अंगाला लावून ते झळवणी लावतात, झळवणीची अंघोळ घालतात, उन्हात गरम केलेलं पाणी, आणि त्याच्यात कडुलिंब घालतात. तर कडुलिंब का घालतात? तर कडुलिंब ही ती शीतल देवता आहे, शीतलाई आहे, तिचं प्रतिनिधी आहे आणि तो थंडावा देतो. त्याचा आयुर्वेदिक गुणधर्म पण आहे. आणि परत तो हे आहे, काय म्हणायचं त्याला, अँटीबायोटिक आहे, प्रतिजैविक आहे. ते गुणधर्म त्या पाण्यात उतरतात आणि त्याच्याबरोबर मग अंघोळ घालणं, ते सगळं निघून जातं परत. ही कल्पना आहे. म्हणजे देवी आल्यानंतर सुद्धा या शीतला देवीचे उपचार करतात आणि बरं झालं की शीतला देवीला तण काहीतरी वाहून येतं. गेल्या पिढीपर्यंत, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत, तुमच्या पिढीपर्यंत हे सगळं होतं अस्तित्वामध्ये. तो शीतळ शिमगा तर केलाच जायचा साधारण. शीतळ शिमग्याचा तोच प्रकार आहे. त्या बाळाचं कौतुकही असतं त्याच्यामध्ये, पण शीतलोपचार जे काही असतात तेही इथे केले जातात. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यामुळे लोकसमजुती ज्या काही आहेत त्या लोकसमजुतींमधनं लोकांच्या मध्ये काहीतरी एक जाणीव असते, ज्ञान असतं विज्ञानाचं, आणि काही त्यातले जे बुजुर्ग व्यक्ती असतात, जाणकार असतात, त्यांच्याकडे पिढ्या दर पिढ्या असे विचार चालत आलेले असतात आणि हे पुढच्या पिढीकडे संक्रांत होतात, समाजात ते चालू राहतात. हे जे काही काळेपणा आहे, अघोरीपणा, याला अघोरीपणा म्हणू शकतो. हो, अघोरीपणा म्हणू शकतो आपण, कारण याच्यामध्ये खूप टोकाची, तीव्र आणि संपवून टाकणं अशी ही भावना आहे, म्हणजे ती अघोरी आहे, जी ते नॉर्मल नाही आहे. पण हे अघोरी
विचार हं. पुढे ज्या काही तंत्राच्या उपासना झाल्या त्याच्यामध्ये पण शिरले. हे, हे. माणसाचं मन जे काही असतं त्याच्या ज्या प्रवृत्ती असतात त्या प्रवृत्ती जर त्याला पॉलिश केलं, जर त्या सुसंस्कारित केल्या तर त्या प्रवृत्तींना कुठेतरी आउटलेट मिळालं पाहिजे. हो. मग तो आउटलेट या अशा पूजांच्या माध्यमातून काही वेगळ्या वेगळ्या तंत्रांमधनं, काही तोटक्यांमधनं मिळतो. म्हणून बंगालमधली जी काळी जादू आहे किंवा वामाचार आहेत तंत्रामध्ये शिरलेले, ते या जादूटोण्याचं किंवा याचं पुढचे थोडेसे विकसित स्वरूप असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. या ज्या नैसर्गिक भावना आहेत त्या नैसर्गिक भावना हो, हो. होणारच आहेत. त्या अथर्ववेदात सरळ सरळ उघड झाल्या. पण तेवढाच एक भाग नाही आहे. मनोरंजनात्मक किंवा थोडासा पॉझिटिव्ह भागही मगाशी म्हटलं तसं आहे. त्याचं आणखीन एक दोन उदाहरणं म्हणजे यातू केली जाते किंवा प्रियकराला फक्त स्वतःकडे वळवायचं, ह्याच्यासाठीच हे मंत्र आहे. हा सगळ्यात हे भाग आहे. मला वाटतं त्या मालती माधव नाटकामध्ये पहिल्यांदा हे मला जाणवलं. कारण मालती माधव का नाही, स्वप्न वासवदत्ता ती सबती त्याच्यावरच सपत्नी मर्दन नावाची वनस्पती आहे. तर ही गुंफायची आहे त्याच्यामध्ये. अशा वनस्पतींची वर्णनं आहेत अथर्ववेदात. पण वासवदत्ता ती पण गोष्ट त्याचा थोडक्यात किती सांगा सुंदर. ना, तो भाग थोडक्यात सांगा ना. कोणाकोणाला माहिती नसेल कदाचित हे हो, सपत्नी सांगते ना. मर्दन. हो, स्वप्न वासवदत्ताचं नाही ना, हे स्वप्न वासवदत्ताचं मला स्वप्न वाटतं. वासवदत्ताच आहे. हां, कारण वासवदत्ता राजाचं पद्मावतीच्या लग्नाची तयारी करत उदयनाचं आणि पद्मावतीचं लग्न होणार असतं. तर त्यावेळेला पद्मावतीची सखी म्हणून ही असते ना वासवदत्ता. सखी आणि काय म्हणायचं योगिनी स्वरूपात आहे ते. तर तिच्याकडे माळा वगैरे गुंफायचं काम असतं. तर एक दासी घाईघाईने येते आणि ती सांगते ही पण वनस्पती, हे पण गुंफायचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तिची पद्मावतीची विवाह माला गुंफायला तिला सांगितलेलं असतं. तर स्वप्नवासवदत्ता काय वासवदत्ता म्हणते की ही सपत्नीवर्धन नावाची वनस्पती आहे. म्हणजे हाही भाग त्यावेळेला होता की राजाच्या 2-4 बायका जर असल्या तर त्यांच्यामध्ये आपापसात मत्सर असू शकतो आणि तो होता. तर त्या सपत्नीचा पूर्ण नाश करण्यासाठी, तिला नष्ट करण्यासाठी म्हणून ही वनस्पती गुंफायला सांगितले. तर सपत्नी म्हणजे मीच आहे. पण मी आहे, मी सपत्नी आहे, तिला कुठं माहिती आहे. मग आता तिला सपत्नी नाहीच आहे, मग मर्दन कशाला करायचं. म्हणून वासवदत्त ती वनस्पती बाजूला ठेवते. अशा वनस्पती अथर्ववेदात सांगितल्यात की एक हेच की प्रियकराला फक्त स्वतःकडे वळवायचं आहे, एवढाच हा उद्देश. त्याच्यासाठी पृष्णीपर्णी नावाची वनस्पती सांगितली आणि ती मी खणून काढते, उपटते, म्हणजे माती बाजूला करून काढते. म्हणजे तो बाकी दुसरीकडे कुठे जाणार नाही. जर त्याचं मन दुसरीकडे गेलं तर तिचा नायनाट होऊ देत. म्हणून आणखीन एक वेगळी वनस्पती आहे. आणखीन एक असाच मंत्र पण आहे. फक्त वनस्पती नाहीत, मंत्र तर आहेतच. एक स्वापन मंत्र म्हणून आहे. तो मंत्र काय आहे, प्रियकर प्रार्थना करतोय की मला तिला आता भेटायचं आहे रात्रीच्या वेळेला. तर तिच्या घरातले बाकीचे सगळे झोपू देत, ती नाही ना, पण बाकीचे सगळे झोपून जाऊ देत. इतकी झोप लागू देत त्यांना की ती आली तरी ती त्यांना कळलं नाही पाहिजे. म्हणून सुकता येते. बर आणि सांगता. आता मला नेमका नंबर नाही आठवत आहे, बर, पण नक्की आहे असं सुकतं. अच्छा. आणि ती मात्र झोपू नये, नंतर ती पण झोपून जायची ना. हो ना, म्हणजे मग सगळा प्रॉब्लेम. बस सगळं. पण मग अजून अशी पण काही सुचत आहेत का की जसं की चांगली सासू मिळावी म्हणून किंवा चांगला नवरा मिळावा म्हणून? चांगला नवरा नाही, प्रियकर चांगला असावा, सगळं समजून घेणारा, अशी आहे. अच्छा. सासू आणि सासऱ्यांच्या बद्दल विवाह सूक्त जे आहे, अथर्ववेदातही विवाह सूक्त आहे, त्याच्याबद्दल आहे की तू घराची सम्राज्ञी हो. सासरेही तुझ्या ताब्यात असू देत, सासूही तुझ्या ताब्यात असू देत, हे आहे. नणंद पण. अच्छा, नणंदेचं पण हिच्या ताब्यात सगळे राहिले पाहिजे, त्यांच्या ताब्यात ही नाही. कामना हीच असते ना शेवटी.
तर जसा ही पृष्णीपर्णी आहे तसंच अपामार्ग नावाची दुसरी वनस्पती आहे, आघाडा. आघाडा. आणि तिसरं तगर. बर. तगर पण खूप वेळेला येतं या अशा जादूकर्मांमध्ये, कारण ते विषारी आहे. अच्छा. औषधं जी वापरली गेली आहेत, ज्या वनस्पती वापरल्या गेल्या आहेत अशा कृत्यांमध्ये जास्त करून त्या विषारी आहेत. बर. झटपट इफेक्ट पाहिजे. बर. नाही, विनोद पगार अपेक्षित नव्हती मला. हां, तगर विषारी अत्यंत. आणि काही वेळेला नंतर कण्हेरीचं नाव नाही मला आत्ता आठवते, कण्हेर पण खूप विषारी असते. अच्छा. तिची पानं पण वापरली जातात. बर. तर हे जे मंत्र आहेत ना, आता एक सूक्त आहे, अपनहा शोषिचत अघम, असं म्हणणारे पण काही सूक्त आहेत की आम्ही जे काही वाईट केलेलं आहे, ज्याचा परिणाम आम्हाला भोगावं लागतंय, तेही बाजूला जाऊ देत. बर. बर. म्हणजे हा जो विचार आहे हा विचार वेगळा आहे थोडासा. हो, म्हणजे सगळ्यांना जिंकणं नाही, पण आमची काही जर वाईट कृत्य झाली असतील आमच्या हातनं, ती पण तू बाजूला कर, बर. असं म्हणून पाण्याला प्रार्थना केली आहे, वनस्पतींना प्रार्थना केली आहे. बर. आणि त्या देवतेला किंवा देवतेची जर प्रतिमा असेल तर तिला अभिषेक करताना हा मंत्र म्हणायचा. बर. बर. असेही छान मंत्र आहेत काही काही. हे मला आवडलं. हां, खरंच म्हणजे फक्त दुसऱ्याचं वाईट कर असं नाही आहे, कुठेच नाही आहे. या अथर्ववेदाच्या सूक्तांमध्ये तर इतके पॉझिटिव्ह एनर्जी काही काही मंत्रांमध्ये, बर. शांती मंत्र आहेत, म्हणजे ज्याच्यात पाण्याचं वर्णन आहे फक्त. शंभूमय हो म्हणजे आमचं कल्याण करो, मग पाणी असं आहे, पाणी तसं आहे, औषधी गुण आहेत त्याच्यामध्ये. बर. बर. मग या औषधी गुणांमुळे आणि त्यांच्यामधल्या गुणांमुळे सगळं दुरित नाहीसं होते. नेहमीची येणारी प्रार्थना आहे. म्हणजे पॉझिटिव्ह ज्याला म्हणता येईल, सकारात्मक, कन्स्ट्रक्टिव्ह, संरचनात्मक आणि क्रिएटिव्ह, निर्मितीप्रवण किंवा सृजनात्मक, असे अनेक मंत्र आहेत अथर्ववेदामध्ये, ज्याच्यामध्येही आपल्याला संपूर्ण हा यात्वात्मक भाग दिसू शकतो. म्हणजे यातू म्हणजे फक्त काळी जादू आहे असं नाही आहे तिथे. हा जो काही अथर्वचा शांतीपर भाग आहे, तुष्टीपर भाग आहे, ही तत्त्व आपल्याला साधारणतः सर्व वैदिक संहितांमध्ये आढळतात, पण अथर्ववेदामध्ये हे जास्त प्रमाणात आढळतात. आणि हे यज्ञाशी त्याच संबंधित नसल्यामुळे या सगळ्या तत्वालाच, या सगळ्या विचारालाच अथर्वणिक असं म्हणतात. वेदाशी संबंधित नाही, पण अथर्वणिक म्हणजे पॉझिटिव्ह, पॅसिफिकेटरी, शांतवन करणारा, सुदिंग जो काही आहे असा एलिमेंट आहे हा, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या मनामध्ये, समाजामध्ये सर्वत्र शांती नांदेल. आणि असं म्हणतात की शांती हीच मूळची अवस्था आहे. ती अवस्था बिघडवणारे जे काही आहे ते कसं त्याच्यावरती विजय मिळवायचा, त्याच्यावर ताबा कसा मिळवायचा आणि परत मूळ अवस्थेला कसं यायचं, हे सांगणारं जे काही आहे हे जास्तीत जास्त अथर्ववेदात आहे. मग त्याला लोकांनी फक्त त्याचा हायलाईट केलं गेलं, त्याच्यावरच भर दिला गेला की हा फक्त वाईट जादू सांगणारा, नाश करणारा किंवा अघोरी असा वेद आहे, पण अथर्ववेद असा नाही. तीही एक विद्याच आहे. आणि त्याच्यामुळे अथर्ववेदाचा जो पुरोहित असतो यज्ञामध्ये, ब्रह्मा पुरोहित असतो. तर जिथे कुठे कार्यामध्ये चूक होते, असं होऊ शकतं की यज्ञवितान किंवा यज्ञ प्रक्रिया ही इतकी मोठी आणि इतक्या बारीक बारीक तपशिलांची असते की कुठेतरी चूक होते. तर हे जे काही चुकलेलं आहे, म्हणजे त्या यज्ञाच्या दृष्टिकोनातनं क्रूर किंवा घोर झालेलं आहे कर्म, त्याच्यासाठी प्रायश्चित्त करायचं आणि शांती करायची, हे काम ब्रह्म्याचं असतं. त्यामुळे ब्रह्मा अथर्ववेदाचा तर असतोच, पण त्याला सगळी प्रक्रिया माहिती हवी असते आणि त्यासाठीचे मंत्र इतर वेदातले तेही माहीत हवे असतात. त्यामुळे राजाचा पुरोहित हाही अथर्ववेदीच असायला लागतो. हे जे तत्व आहे, हे जे काही अघोर आहे ते टाळण्यासाठी, जे काही शांत आहे ते आणण्यासाठी, आणि सर्व गोष्टी कुठल्याही आदिदैविक असू देत, आदिभौतिक असू देत किंवा आध्यात्मिक असू देत, त्या सुरळीत होण्यासाठी अथर्ववेद हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो फक्त जादूटोणा, जादूच आहे, जादूटोणा तर नाहीच, आणि एक खूप मोठी अशी पराविद्या आहे.
हे फार महत्त्वाचं आहे. आणि अजून एक भाग मला लक्षात आला तो असा अथर्ववेदाच्या पॉझिटिव्ह बाजूचा, की आयुर्वेदाचा जन्म पण मला वाटतं अथर्ववेदातूनच झालेला आहे. आयुर्वेदाची म्हणजे ही 8 अंग जी आहेत त्या सर्व अंगांचे संदर्भ आणि सर्व अंगांची विचारांची सुरुवात अथर्ववेदात आहे. मूळ म्हणजे त्याचे जे त्रिदोष सांगितलेले आहेत, वात पित्त कफ, त्या त्रिदोषांची चर्चा आणि त्याच्यावरचे उपाय, त्यांचं जर सातम्य बिघडलं तर याचीही चर्चा अथर्ववेदात आहे. अनेक म्हणजे पुढच्या काळातल्या आयुर्विज्ञानाशी किंवा इतर विज्ञानाशी संबंधित अनेक संज्ञा आणि संकल्पनांचा जन्म अथर्ववेदातून होऊन तो पुढे गेला आहे. फक्त जन्म नाही, संकल्पनांचा फक्त जन्म नाहीये, तर ते अप्लाइड कसं आहे ते आपल्याला तिथे सापडतं. आणि त्याच्यात सुद्धा परत यात्वात्मक भाग कसा असतो, ज्या काही औषधी वनस्पती असतात, तापावरती असेल किंवा इतर कशावरती असेल, गंडमाल्यावरती असेल, त्या ज्या औषधी वनस्पती आहेत त्यांचे मणी करायचे आणि ते मणी एकतर गळ्यात बांधायचे नंतर मनगटात बांधायचे. म्हणजे इथे साहचर्य पण आलं, त्या शांतवन करणाऱ्या तत्वांचं शरीराशी साहचर्य आलं, बरोबर, ते शरीरामध्ये सामावलं जातं पूर्णपणे. बरोबर. आणि आयुर्वेदिक वनस्पती आहेत म्हणजे वैद्यकीय वनस्पती आहेत, औषधी वनस्पती आहेत, त्यांचा परिणाम निश्चित होतोच. त्यामुळे आणखीन पुढे जाऊन एक महत्त्वाची गोष्ट सांगते, मग थांबूयात आपण वाटलं तर. आयुर्वेदामध्ये एक चिकित्सा ही दैव व्यपाश्रय चिकित्सा सांगितली आहे. अच्छा. दैवाशी म्हणजे देवांशी संबंधित, व्यपाश्रया आश्रयाने राहिलेली, देवांच्या आश्रयाने राहणारी चिकित्सा आहे. ही उन्मादाशी निगडीत आहे जास्त, मनोव्याधी ज्या काही आहेत त्यांच्याशी जास्त निगडीत आहे. मगाशी आपण म्हटलं ना अथर्ववेदातील मनोविज्ञान त्यांच्याशी संबंधित आहेत. तर ह्या चिकित्सेमध्ये मंत्र म्हणायचे, त्या मंत्रांचा परिणाम त्या रुग्णावरती होतो. त्याच्यासाठी ज्या काही वनस्पती आहेत त्यांच्या संविधांची आहुती द्यायची, यज्ञ करायचे आणि त्यावेळेलाही हेच मंत्र म्हणायचे. त्यामुळे अथर्ववेद हा सर्वसामान्यांचा, सर्वसामान्यांच्या जवळचा, सर्वसामान्यांसाठी असलेला, त्यांचा सर्वांगीण विचार करणारा असा वेद आहे, जिथे यज्ञ पण आहे, पण फक्त यज्ञ नाही आहे, माणूस हा महत्त्वाचा आहे. हे फार महत्त्वाचं आणि अगदी वेगळं असं वैशिष्ट्य आहे. मला एक शेवटचा एकच प्रश्न विचारायचा आहे. देवतांची किंवा अथर्वशीर्ष हा जो साहित्य प्रकार आहे, तर हा अथर्व या शब्दाने सुरू होतो, तर त्याचा अथर्ववेदाशी किंवा हा जो यातू प्रकार आहे किंवा या सगळ्याशी काही कुठे संबंध आहे का, का फक्त नावानेच साधर्म्य आहे? नाही, थोड्याफार प्रमाणात संबंध सांगता येईल आपल्याला, की अथर्ववेदामध्ये तत्वज्ञानपर पण खूप सूक्त आहेत. म्हणजे या जगाची उत्पत्ती कुठून झाली, हे जग कशाच्या आधाराने राहतं, हे जग परत शेवटी कुठे जातं प्रलयानंतर, या जगाचं आश्रयस्थान काय, हा जो विचार आहे, हा ब्रह्मविचार जो आहे तो अथर्ववेदात आहे. मग तिथे सुद्धा गूढ या अर्थाने यात्वात्मकता किंवा अथर्वणिक एलिमेंट जे काही आहे, तत्व आहे, ते या आपल्याला उपनिषदांमध्ये आढळतं, या अथर्ववेदात आढळतं. आणि तसाच विचार करणारी जी काही इतर वेदांच्या परंपरांमध्ये न बसणारी अशी जी हे आहेत उपनिषदं, जास्त करून ती अथर्ववेदाशी निगडीत आहेत असं समजलं जातं. थोड्याफार प्रमाणात आपण त्याचं समर्थनही करू शकतो, कारण तसे ब्रह्मविषयक विचार, ती जी देवता आहे तीच परब्रह्म आहे, तेच परमतत्व आहे, तिच्याचपासून, त्या देवतेपासूनच हे जग निर्माण होतं, तिच्याच आधाराने राहतं, तिच्यामध्येच विलीन होतं आणि तेच तत्व या जगाचा आधार आहे. अथर्वशीर्ष, गणपती अथर्वशीर्षात वर्णन आहे तसंच आहे, देवी अथर्वशीर्षामध्ये तसंच वर्णन आहे, इतरही अथर्वशीर्षांमध्ये असंच वर्णन आहे की तुझ्या ठिकाणी तू असा आहेस, तू तसा आहेस, तू हे आहेस. म्हणून कदाचित ही अथर्ववेदाशी जोडली जातात. आणि काही इतर उपनिषदं जी आहेत, जी नंतरकालीन ज्यांची रचना झाली, त्या उपनिषदांमध्ये सुद्धा हीच तत्त्व सांगितली आहेत. मग नारायण
पूर्वतापिनी आहे, उत्तरतापिनी आहे, रामपूर्वतापिनी, उत्तरतापिनी, गोपाल आहे. ही जी सर्व तत्त्व आहेत, ही सर्व तत्त्व शेवटी परमतत्व म्हणून मानली गेली आणि या परमतत्वांविषयी जे काही विचार केले गेले ते या अथर्ववेदाच्या विचारधारेशी जुळणारे आहेत. त्यामुळे अथर्ववेदाच्या परंपरेतले मानले जातात. आणि नंतर परंपरा अशी पण आढळते आपल्याला की कुठेही ही उपनिषदं कुठल्याही परंपरेशी जोडता येत नाहीत, म्हणून अथर्ववेदाची आहेत असंही म्हटलं जातं. परत थोडासा अन्याय अथर्ववेदावरती असं म्हणू शकतो आपण. बरोबर. कारण अथर्ववेदाचं हे जे काही स्वरूप आहे ना, हे स्वरूप इतकं लोकांच्या मनावरती होतं परंपरेमध्ये की आधुनिक अध्ययनाच्या वेळेला सुद्धा अथर्ववेदाकडे फार दुर्लक्ष झालं अध्ययनाच्या काळात. असं व्हायला नको. पण या दृष्टिकोनातनं विचार केला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर. हे असं का असेल, बरोबर, हे महत्त्वाचं आहे. मग म्हणून या दृष्टिकोनातनं विचार केला गेला पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर आहे. ही विद्याच आहे. आणि शेवटी आपली परंपरा तर अशी आहे की जे काही वाईट असेल, जे काही आपल्याला नको असेल, वाईट इन दॅट सेन्स, त्याचं पण एक काहीतरी शास्त्र असतं. जसं चोरीचं पण एक शास्त्र आहे. खरं आहे. ती एक विद्या मानलेली आहे. 64 कला मानलेली आहे. ती एक विद्या आहे. त्याच्यावरती पुस्तक पण आहे, त्याचा रचयिता आहे. जे काही आहे ते शास्त्रशुद्ध आहे, शास्त्रपूत आहे असंही म्हणू शकतो. हा विषय थोडा वेगळा, पण या दृष्टिकोनातनं म्हणजे जगामध्ये जे काही व्हाईल आहे किंवा ब्लॅक आहे त्याच्यामागे पण काहीतरी विचार आहे आणि त्याच्यामागे काहीतरी संरचनात्मक विचार आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि मला हे आपल्या संस्कृतीचं एक वेगळं वैशिष्ट्य वाटतं की आपली संस्कृती निगेटिव्ह अंगांचा पण विचार करू शकते, किंवा म्हणजे फक्त जे पॉझिटिव्ह आहे तेच फक्त आपलं हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, ते चांगलंच आहे, पण निगेटिव्ह गोष्टी पण असू शकतात. त्यांचा नीट विचार केला पाहिजे, हे आपल्याला याच्यातनं दिसतं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा विचारच नाही आहे, हे त्याचे दोन पैलू आहेत. नकारात्मक किंवा हे असा घोर त्याला म्हटलं, पण म्हणजे हे निगेटिव्हच आहे पूर्णपणे असं नाही आहे. की जीवनाची एक बाजू आहे, जसं ते यंग म्हणतात त्याप्रमाणे ब्लॅक अँड व्हाईट आहे. हे सर्व मिळून आपण बनतोय, हे सर्व मिळून जग बनतात. बरोबर, हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. तर मंडळी, अशा रीतीने आज आपण अथर्ववेदाबद्दल चर्चा केली आहे. मला असं नक्की वाटतं की तुम्हाला हा विषय आवडला असेल, पण असं एक वाटतं की तुम्ही सगळ्यांनी या चर्चा आपल्या ऐकाव्या आणि त्याच्याबद्दल तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर ते आमच्या ईमेल ID वरती आम्हाला नक्की पाठवा. आम्ही नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ, पण तुमचे प्रश्न आधी आमच्यापर्यंत पोचू दे. आणि आज हा इतकी सुंदर चर्चा आपण विनयाताईंबरोबर आज आपण केली. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि आपलेही आभार मानते, कारण तुमच्या प्रतिसादामुळे असे वेगवेगळे विषय तुमच्याकडे घेऊन येण्याची आम्हाला इच्छा होते. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.